मुद्दा घेऊन मला आज एक बातमी जी आलेली आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवायची आहे, जी काल काल मला कल्पना नाही आपल्यापैकी किती चॅनलनी ही बातमी दाखवली असेल, त्यातल्या बारकाव्यासहित. आणि ही बातमी म्हणजे जे मी म्हटलं की पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत. अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात. म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी, म्हणजे कदाचित ही खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत. साहजिकच आहे, परत एकदा सांगतो की या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते. त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काठ्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा काय असेल ते किंवा फ्रेंड्स म्हणा आहे, तो तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता हे जे काय वाक्य आहे हे वाक्य त्यांनी कशासाठी उद्गारलं बरं. ही जर का बंद दाराआडची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय, की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय. आता ही जी आहे नवभारतमध्ये सुको म्हणजे सुप्रीम कोर्ट की सुनवाई से टेन्शन में शिंदे म्हणून तुम्ही भेटलात का यांना. कारण आता आमचा हा पक्ष पुन्हा 6 खासदार फोडून सुद्धा महिना तर झालेला आहे ना. आणि लोकसभा अध्यक्षाने अगदी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिलेला आहे. पुन्हा कोर्टबाजी वगैरे सुरू होईल, पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय. आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सकट आणले, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी. म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत, कोर्टाला धमकावणी देत आहेत का, धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी, का अमित शहाना देत आहेत. कारण मागे असं होतं की हे मिंदे जायचे तेव्हा ते त्यांच्या शहासेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता शहासेनेच्या प्रमुखाला ते भेटायची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदलला आहे. आता ते थेट मोदींना भेटतात. आणि विशेष म्हणजे शहा इकडे असताना ते मोदींना भेटत आहेत. म्हणजे मग हा जो काय भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिला आहे, अमित शहानं दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे.
नक्की कोणाला दिलेलं आहे. आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल, ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे. आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूँ. तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहानं दिले, देवेंद्रनं दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे मी म्हटलं की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार. देशातला तरुण तर त्याचं तर आता माथं भडकलं आहे, त्यांच्याबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं प्रवचन ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून एकदा सांगतो की ही गोष्ट गंभीर आहे, ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार आहे. पण मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकीवजा संदेश तुम्ही नेमका कोणाला दिला आहे आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलं आहे. वॉशिंगमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा का घाबरून तुमची पळापळ का होते, का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जात आहे? तर ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला ही माझ्या मनातली शंका कळावी, कदाचित त्यांच्याही मनातही असेल, तर त्याला मी वाचा फोडतोय. उद्धवजी, ज्या पद्धतीने काल परवा हे कुठे खासदार मोदींना भेटले, तसेच शरद पवारांचे खासदार देखील पुढच्या आठवड्यात मोदींची सर्व भेट घेणार आहेत, अशा पद्धतीची देखील माहिती आहे. मी माझ्यापुरतं बोलतोय. आणि ज्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, ज्यांना संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, त्यांनी या लढाईत सामील व्हावं. सर, मोहन भागवत मुंबईत होते आणि त्यांनी जनतेशी संवाद साधला, त्यांनी त्यांच्या प्रोटेस्टला पाठिंबा सुद्धा दिला. नाही, पहिले या विषयावरती मला असं वाटतं हा महत्त्वाचा विषय आहे. बाकी मोहन भागवत वगैरे हे नेहमीचे विषय आहेत. आप सारे लोगों को पता है कि 4 साल हमारी जो केस है सुप्रीम कोर्ट में चल रही है. अब ऐसे लग रहा है कि लास्ट जो क्या म्हणते हैं अंतिम टप्प्यात वो सुनवाई आ रही है और लगातार हो रही है. जैसे पिछले हफ्ते में 2 दिन लगातार सुनवाई हुई, अगले हफ्ते में भी होने जा रही है. हम उसके बारे में तो कुछ कहते नहीं कि क्योंकि हमारा पूरा विश्वास अदालत पर है. लेकिन जिस तरीके से मोदी जी कल गद्दारों के साथ उन्होंने एक मीटिंग की, मोदी जी को जो भी हमारे जेनजी वहाँ जंतर मंतर पर बैठे थे, आंदोलन कर रहे थे, उन्हें मिलने के लिए समय नहीं है. उनके ऊपर तो लाठियाँ बरसाई गई, सिर्फ इतना ही नहीं, लाठियों को कीले लगाए गए, टीयर गैस छोड़ा गया. बहुत ही क्या कहते हैं वो शब्द है, बर्बरता के साथ उनके ऊपर अत्याचार किए गए, जैसे कि जालियनवाला बाग ही वहाँ हो रहा है. तो उनको मिलने के लिए उनके पास समय नहीं है. आधी रात वो इंस्टाग्राम पे उनको मैसेज देते हैं फ्रेंड्स करके. तो ऐसे फ्रेंड्स को मार पीट कर कोई दोस्त नहीं बनता. तो उन्हें मिलने के लिए समय नहीं है. मोदी जी को संसद में आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों को मिलने के लिए समय है. इतना ही नहीं, गद्दार तो गद्दार ही है, लेकिन उनको एक अभय दिया जा रहा है कि आप डरो मत, मैं आपके पीछे हूँ, मैं आपके साथ हूँ. तो ये जो संदेश है, ये जो मैसेज है, क्या ये धमकी है? और ये धमकी है तो किसको दी है? क्या सुप्रीम कोर्ट को आप डराना चाहते हैं कि डरिए, आप ये नहीं करिए, ऐसा करिए, ऐसे ही करना होगा क्योंकि मैं इनके साथ हूँ. तो ये जो मैसेज है आपने किसको दिया है? सुप्रीम कोर्ट को दिया है, अमित शाह को दिया है, क्योंकि आज तक कभी ऐसे हुआ नहीं था. अमित शाह मतलब शाह सेना, जिसको मैं शाह सेना कहता हूँ, जो गद्दार सेना है,
वो जब मुंबई में आए हैं तब ये जाकर दिल्ली में मोदी जी को मिल रहे हैं। तो अमित शाह को मैसेज दिया है, देवेंद्र जी को दिया है, प्रशासन को दिया है, या अन्य सारे पार्टी में जितने लोग गद्दारी करना चाहते हैं उनको एक मैसेज दिया है कि आप बिंदास गद्दारी करो, आपका बाल भी नहीं बाकी होगा, बाका होगा, मैं आपके साथ हूँ। सर, क्या आपको लगता है इस मुलाकात से जो कोर्ट में केस चल रहा है उस पर असर पड़ेगा? शायद ये कोशिश है, या असर तो नहीं पड़ने देंगे, इतना तो भरोसा हमारा अदालत पर या चीफ जस्टिस साहब के ऊपर है, लेकिन क्या ये कोशिश तो नहीं है। यही हमारे मन में आशंका है कि क्या मोदी उनको डराना चाहते हैं, सुप्रीम कोर्ट को डराना चाहते हैं कि आप देखो ऐसे करेंगे तो मैं इनके साथ हूँ। ये क्या है? क्यों गद्दारों के साथ प्रधानमंत्री, देश का प्रधानमंत्री गद्दारों के साथ क्यों बात कर रहा है? युवाओं के साथ क्यों नहीं और गद्दारों के साथ क्यों? उद्धवजी, 3 ते 4 वर्षापासून या पक्ष चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी कदाचित अंतिम टप्प्यात आली असं म्हणलं की त्या दरम्यान या सगळ्या घडामोडी घडतात, त्यामुळे न्याय मिळेल किंवा निकाल लागेल असं वाटतंय. हम तो पिछले 4 साल से इंतजार कर रहे हैं की 4 वर्षात आम्हाला असं वाटते की आता लागेल, पण ते पुढे चाललेलं आहे. आता मात्र ज्या पद्धतीने प्रश्नोत्तरं चाललेली आहेत, माननीय न्यायमूर्ती सुद्धा आमच्या वकिलांना प्रश्न विचारतात की जे प्रश्न निवडणूक आयोगाने विचारायला पाहिजे होते. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की निवडणूक आयोगाने जे बिनधास्तपणाने सांगितलं की आमच्या पक्षाची घटना त्यांच्याकडे नाही. अरे नाही तर आमच्याकडे मागायची, आम्ही दिलेली होतीच, पण नाही म्हणून तुम्ही, याला काहीच अर्थ नाही आहे की घटना नाही म्हणून तुमचं, घटना आम्ही दिलेली होती. जर तुमच्याकडे घटना गहाळ झाली असेल तर आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला पुन्हा घटना देऊ, पण घटना नाही म्हणून तुम्ही निकाल नाही बदलू शकत. तर ह्या अशा काही गोष्टी ज्या आहेत ते या वेळेला पहिल्या प्रथम ही प्रश्नोत्तर होत आहेत, म्हणून आम्ही आशादायी आहोत. आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नको आहे. संविधानानुसार आम्हाला निकाल पाहिजे. जर संविधानानुसार पाहिलं तर हे गद्दार यांनी सरकार स्थापनच करू शकत नव्हते, अशी ही परिस्थिती आहे. तुम्ही पत्रकार परिषदेच्या वेळेस उल्लेख केला की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि वादळापूर्वीची शांतता आहे, नक्की यातून तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं? त्यातून असं आहे की देशात आता सगळे लोक बोलायला लागलेले आहेत. देशात सगळे लोक आता या मोदी सरकारविरुद्ध बोलायला लागलेले आहेत, कारण आता फसवणुकीचे दिवस गेले. आजचे दिन वाट बघता बघता अत्यंत वाईट दिवस यायला लागलेले आहेत, आणि हे याच्यासाठी लोकांनी सरकारला पाठिंबा नव्हता दिला. गद्दारी करून सरकार वाचवणं याच्यासाठी ज्यांनी कोणी मतं दिली त्यांनी मोदींना मतं नव्हती दिली. उद्धवजी, एकीकडे मोहन भागवत तरुणांशी संवाद साधला, दुसरीकडे मुंबई, पण तरुण ऐकायला तयार नाही आहेत. मोहनजी काल आले होते, तरुणांशी एक संवाद साधण्याचा त्यांनी एक केविलवाणा प्रयत्न जरूर केला, पण त्यातनं बाहेर पडलेल्या तरुणांची जी काय प्रतिक्रिया आहे ते कोणी ते ऐकायच्या मानसिकतेत नाही आहेत. त्यांचं म्हणणं की तुम्ही आत्ता काय करताय आणि प्रवचनं काय देत आहेत तुम्ही, हे सुधरत का नाही आहे? सरकार तुमचं आहे ना, सरकार तुमचं आहे, तुम्ही मेहनत करून आणलेलं सरकार आहे. हे सरकार असं वागताना तुम्ही गप्प का बसलात? का तिकडे जाऊन भेटला नाही लोकांना? आणि तिकडे आत्तासुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितला जातोय. जर RSS सरकार चालवत असेल आणि RSSचं भाजप ऐकत असेल तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याच्या आधी अमित शहाचा राजीनामा घेऊन मग साधायला पाहिजे. तरुणांच्या आणि पंतप्रधानांचे अनेक ठिकाणी पोस्टर्स लागलेले, जनजी विथ PM आणि अशा पद्धतीचं. हे भाडोत्री लोक आहे. या भाडोत्री ही आता काय झालं आहे, भाजपला आता फेस सेविंग राहिलेलं नाही आहे, कारण त्यांच्या तोंडाला फेस आला आहे. म्हणून जसं ते ट्रोलर गँग आहे, हे गँग आहे, त्या गँग आहे, तशी त्यांची पोस्टर गँग आहे. सोडून द्या. मला हा विषय फार आता महत्त्वाचा वाटतो की आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटत आहेत आणि गद्दारांना सांगतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हे फार आक्षेपार्ह आहे आणि ह्याची दखल आम्ही तर घेतोच आहोत, जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही कोणाला बोललेला आहात. सर, तुम्ही हा मुद्दा न्यायालयात मांडणार का? यांची भेट झाली आणि नेमकं हेच नाही, आम्ही ते मांडू आता, पण हे मी जनतेच्या न्यायालयात तर पहिल्या प्रथम मांडतोय. जनतेच्या न्यायालयात आपल्या माध्यमातून मी मांडतोय आणि हे आक्षेपार्ह आहे. पहिली गोष्ट, कोणाच्या पाठीशी वगैरे हा तर भाग वेगळाच, पण गद्दारांना आमच्या देशाचा पंतप्रधान भेटतोय आणि गद्दारी केल्याबद्दल भिवू नका, मी तुमच्या पाठीशी सांगतोय, हे फार निंदनीय आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद.
छोड़ दो ना, इतना इम्पोर्टेंट क्यों दे रहे हैं उसको? जो आए और गए भी, नहीं, वो आए भी और गए भी, किसी ने गंभीरता से लिया भी नहीं। नहीं, मैंने उनको मैं नहीं दे रहा हूँ इम्पोर्टेंस, मेरे लिए देश का नहीं, इसलिए मैं नहीं दे रहा, इसलिए मैं नहीं बोलना चाहता। नहीं, कहाँ पे? नहीं, उनके साथ भी वहाँ की सरकार ने डायलॉग करना चाहिए, और बच्चे हैं उनके साथ बात होनी चाहिए, करनी चाहिए, वो क्या मांग रहे हैं, क्या करना चाहते हैं, क्या चाहते हैं, तो बातचीत तो होनी चाहिए। क्या आप लोग जाएंगे उनसे मुलाकात करने जैसे आप दिल्ली गए? करेंगे, कोशिश करेंगे, अगर चाहे तो मैं जाऊंगा भी, ऐसी कोई बात नहीं है। ठीक है, फिलहाल मैं दोहराता हूँ, जिस तरह से प्रशांत किशोर की जीत हुई और फिर नहीं छोड़ो ना, अभी इस मुद्दे से आप गुमराह नहीं करना किसी को। ये मुद्दा आज के दिन महत्वपूर्ण मुद्दा है। मैं दोहराता हूँ कि प्रधानमंत्री जी को जेनजी के साथ मुलाकात करने के लिए या डायलॉग करने के लिए समय नहीं, लेकिन गद्दारों के साथ वो डायलॉग कर रहे हैं, और इतना ही नहीं, उनको एक वो आश्वस्त कर रहे हैं कि आप डरिए मत, मैं आपके साथ हूँ। तो ये बहुत ही गंदी बात वो कर रहे हैं। इस तरीके से प्रशासन, उनसे हमें अपेक्षित नहीं था। सर, पीएम जो मुलाकात कर रहे हैं, लोकसभा में बहुत सारे बिल आने वाले हैं, डीलिमिटेशन का बिल है। नहीं, ठीक है, वो उसके ऊपर जब की तब बात करेंगे। चलो, धन्यवाद सगळ्यांना। जय हिंद, जय महाराष्ट्र।